नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दसऱ्यानिमित्त आपट्याच्या पानांचे तोरण करणार आहोत. तुम्ही हे तोरण कोणत्याही साईजमध्ये बनवू शकता. तरी तुम्ही ते दसऱ्यासाठी नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसनासुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तोरण बनवण्यासाठी आपण इथे मोती, लाईट पिंक कलरची ऊल, ग्रीन कलरची ऊल, नीडल, 2.7 mm हुक आणि कात्री वापरत आहोत. सर्वात आधी पिंक कलरच्या ऊलने स्लिप नॉट करून घ्यायचा. स्लिप नॉट कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की बघा. इथे आपण स्लिप नॉट करून घेतलाय. त्यानंतर 15 चैन्स करून घ्यायच्या. 2, 3 याप्रमाणे 15 चैन्स करून घ्यायच्या. इथे आपण 15 चैन्स करून घेतल्यात. त्यानंतर हुकपासून पहिल्या 3 चैन स्किप करायच्या आणि चौथ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. ज्या आपण पहिल्या 3 चैन स्किप केल्यात त्या 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर पुढच्या चैनमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या रोमध्ये आपल्याला टोटल 13 डबल क्रोशे मिळतील. इथे आपला पहिला रो कंप्लीट झालाय. ह्या रोमध्ये आपल्याला 13 डबल क्रोशे मिळालेत. तुम्ही बघू शकता इथे आपण टोटल 13 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर 3 चैन्स करायच्या आणि टर्न करायचं. 3 चैन्स म्हणजेच दुसऱ्या रोमधला पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर पुढच्या ठिकाणी एक डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या ठिकाणी सुद्धा एक डबल क्रोशे करायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे आपला दुसरा रो कंप्लीट झालाय. ह्या रोमध्ये आपण टोटल 13 डबल क्रोशे करून घेतलेत. आता आपण आपल्या तिसऱ्या रोला सुरुवात करूया. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायच्या आणि टर्न करायचं. 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर पुढच्या 3 प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. पहिल्या प्लेसमध्ये आपण डबल क्रोशे करून घेतलाय. त्यानंतर त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करून घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करायचा. म्हणजेच आपल्याला 4 डबल क्रोशे मिळतील. आता एक चैन करायची. त्यानंतर पुढची 2 प्लेसेस स्किप करायची आणि तिसऱ्या प्लेसमध्ये 3 डबल क्रोशे, 2 चैन्स आणि 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा मी एक डबल क्रोशे केला आहे. त्यानंतर अजून एक डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर त्याच ठिकाणी अजून एक डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे बघा आपण एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर 2 चैन्स करून घ्यायच्या, 1 आणि 2. त्यानंतर त्याच ठिकाणी परत 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. हा पहिला डबल क्रोशे आपण करतोय. त्याचप्रमाणे त्याच ठिकाणी
अजून 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा, आपण एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशे, 2 चैन्स आणि 3 डबल क्रोशे करून घेतलेत. आता एक चैन करून घ्यायची. त्यानंतर पुढची दोन्ही प्लेसेस स्किप करायची आणि तिसऱ्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे करून घ्यायचा. आता उरलेल्या तीनही प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. म्हणजेच आपल्याला टोटल 4 डबल क्रोशे मिळतील. इथे आपला तिसरा रो कंप्लीट झाला आहे. तिसऱ्या रोमध्ये आपण सुरुवातीला आणि शेवटी 4 डबल क्रोशे करून घेतलेत आणि मध्ये आपली डिझाईन करून घेतली आहे. आता आपण चौथ्या रोला सुरुवात करतोय. पहिल्यांदा 3 चैन्स करून घ्यायच्या आणि टर्न करायचं. 3 चैन्स म्हणजेच एक डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर पुढच्या तीनही प्लेसेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे आपण सुरुवातीला 4 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर एक चैन करून घ्यायची आणि जो मधला 2 चैन्सचा गॅप आहे त्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 2 चैन्स आणि परत 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे आपण 3 डबल क्रोशे, 2 चैन्स आणि 3 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर एक चैन करून घ्यायची आणि पुढच्या 4ही डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे आपला चौथा रो कंप्लीट झाला आहे. आता हा रो रिपीट करायचा. इथे आपण टोटल 79 रो बनवून घेतलेत. पहिले 2 रो आपण सेम करून घेतलेत आणि त्यानंतरचे 77 रो आपण सेम करून घेतलेत. आता आपण आपल्या 80व्या रोला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायच्या आणि टर्न करायचं. 3 चैन्स म्हणजेच एक डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर पुढच्या तीनही प्लेसेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर जो मधला एक चैन्सचा गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे. इथे बघा, आपण आपला पहिला डबल क्रोशे करून घेतला आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर जो 2 चैन्सचा गॅप आहे पुढचा त्या गॅपमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर परत जो एक चैन्सचा गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा, आपण एक डबल क्रोशे करून घेतला आहे. त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर जे पुढचे 4 डबल क्रोशे आहेत त्या डबल क्रोशेमध्ये सुद्धा एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे आपला 80वा रो कंप्लीट झाला आहे.
ह्या रोमध्ये आपल्याला 13 डबल क्रोशे मिळालेत. आता आपण आपल्या शेवटच्या रोला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायच्या आणि टर्न करायचं. 3 चैन्स म्हणजेच एक डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर पुढच्या सगळ्या प्लेसेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. ह्या रोमध्ये आपल्याला 13 डबल क्रोशे मिळतील. इथे आपला शेवटचा 81वा रो सुद्धा कंप्लीट झालाय. इथे आपण पहिले 2 आणि शेवटचे 2 रो सेम करून घेतलेत. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. इथे आपली तोरणपट्टी तयार आहे. आपण बघा, पहिले 2 रो आणि शेवटचे 2 रो सेम प्रोसेसने करून घेतलेत आणि मधले रो आपण सेम प्रोसेसने करून घेतलेत. आपट्याच्या पानांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. ती तुम्ही नक्की चेक करा. इथे आपण 8 पाने बनवून घेतलीत. तोरणपट्टीमधले पहिले 5 रो स्किप करायचे आणि 6व्या रोमध्ये आपण जे आपट्याचे पान बनवून घेतले ते आपट्याचे पान 6व्या रोमध्ये सुईच्या मदतीने ॲड करायचे. इथे आपण 6व्या रोमध्ये पहिले आपट्याचे पान ॲड करून घेतले. त्यानंतर पुढचे 9 रो स्किप करायचे आणि 10व्या रोमध्ये दुसरे आपट्याचे पान सुईच्या मदतीने ॲड करायचे. इथे बघा, आपण दुसरे आपट्याचे पान सुद्धा ॲड करून घेतले. त्याचप्रमाणे उरलेली पाने सुद्धा ॲड करून घ्यायची. इथे आपण 8ही आपट्याची पाने तोरणपट्टीला ॲड करून घेतली आहेत. पहिल्यांदा आपण 5 रो स्किप केलेत आणि शेवटी सुद्धा 5 रो स्किप केलेत. त्यानंतर 2 पानांमधले 9 रो स्किप केलेत. म्हणजेच 2 पानांच्या मध्ये आपल्याला 9 रो मिळतील आणि सुरुवातीला आणि शेवटी 5-5 रो मिळतील. आता आपण आपल्या तोरणासाठी लटकन बनवणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी ग्रीन कलरच्या धाग्याने स्लिप नॉट करून घ्यायचा. इथे आपण स्लिप नॉट करून घेतलाय. त्यानंतर 4 चैन्स करून घ्यायच्या. 1 2 3 आणि 4. त्यानंतर जी आपली पहिली चैन आहे त्या चैनमध्ये एक स्लिप स्टिच घालायचा. त्याने आपल्याला एक सर्कल मिळेल. आता आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 2 चैन्स करून घ्यायच्या. त्यानंतर
आपण जे सर्कल बनवलं आहे त्या सर्कलमध्ये 15 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे. हा पहिला हाफ डबल क्रोशे आपण करतोय. त्याचप्रमाणे 15 हाफ डबल क्रोशे त्या सर्कलमध्ये करून घ्यायचे. इथे बघा आपण 15 हाफ डबल क्रोशे सर्कलमध्ये करून घेतलेत. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी जो पहिला हाफ डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता ज्या ठिकाणी आपला पहिला राऊंड कंप्लीट झाला आहे त्याच ठिकाणी पिंक कलरचा धागा ॲड करून घ्यायचा. आता आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि सुई पहिल्या प्लेसमध्ये घालायची. त्यानंतर परत दोऱ्याचा वेढा घेऊन सुई बाहेर काढायची. तेव्हा आपल्याला सुईवर 3 लूप्स मिळतील. त्यानंतर दोऱ्याचा वेढा घेऊन सुई 2 लूप्समधून बाहेर काढायची. त्यावेळी सुईवर 2 लूप्स असतील. परत दोऱ्याचा वेढा घ्यायचा, त्याच ठिकाणी सुई परत घालायची. दोऱ्याचा वेढा घेऊन सुई बाहेर काढायची. तेव्हा सुईवर 4 लूप्स मिळतील. परत दोऱ्याचा वेढा घेऊन सुई 2 लूप्समधून बाहेर काढायची. तेव्हा सुईवर 3 लूप्स असतील. परत दोऱ्याचा वेढा घ्यायचा, सुई परत त्याच प्लेसमध्ये घालायची. दोऱ्याचा वेढा घेऊन सुई बाहेर काढायची. तेव्हा सुईवर 5 लूप्स मिळतील. परत दोऱ्याचा वेढा घेऊन सुई 2 लूप्समधून बाहेर काढायची. तेव्हा सुईवर 4 लूप्स मिळतील. परत दोऱ्याचा वेढा घ्यायचा, सुई त्याच प्लेसमध्ये घालायची. दोऱ्याचा वेढा घेऊन सुई बाहेर काढायची आणि परत 2 लूप्समधून सुई बाहेर काढायची. परत दोऱ्याचा वेढा घ्यायचा, सुई परत त्या प्लेसमध्ये घालायची. दोऱ्याचा वेढा घेऊन सुई बाहेर काढायची आणि परत दोऱ्याचा वेढा घेऊन सुई 2 लूप्समधून बाहेर काढायची. आता आपल्याला सुईवर 6 लूप्स मिळतील. दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि 6ही लूप्समधून सुई बाहेर काढायची. इथे आपलं कळी तयार होईल. त्यानंतर 2 चैन्स करून घ्यायच्या, 1 आणि 2. आता पुढच्या दोन्ही प्लेसेस स्किप करायचे आणि तिसऱ्या प्लेसमध्ये सुरुवातीला जशी आपण कलिका बनवली आहे त्याप्रमाणे बनवून घ्यायची. आता 2 चैन्स करून घ्यायच्या आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या राऊंडमध्ये आपल्याला टोटल 5 कलिका मिळतील. इथे आपण आपला दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे.
ह्या राऊंडमध्ये आपल्याला टोटल 5 कलिका मिळाल्यात. आता या राऊंडचा शेवट करण्यासाठी 2 चैन्स करून घ्यायच्या आणि शेवटची 2 प्लेसेस स्किप करायची आणि जी आपली पहिली कलिका आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायचा आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता आपण आपल्या तिसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 2 चैन्सचा जो गॅप आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायची. त्यानंतर मागच्या राऊंडमध्ये ज्याप्रमाणे आपण कलिका बनवून घेतली आहे त्याप्रमाणे ह्या ठिकाणी सुद्धा एक कलिका बनवून घ्यायची. इथे बघा आपण कलिका बनवून घेतली आहे. त्यानंतर 2 चैन्स करून घ्यायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये सेम कलिका बनवून घ्यायची आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे आपण सेम प्रोसेस वापरून 5 कलिका बनवून घेतल्यात. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी शेवटी 2 चैन्स करून घ्यायच्या आणि पहिल्या कलिकेमध्ये एक स्लिप स्टिच घालून ह्या राऊंडचा शेवट करायचा. इथे आपला तिसरा राऊंड कंप्लीट झाला आहे. आता आपण चौथ्या राऊंडला सुरुवात करूया. 2 चैन्सची जी गॅप आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायचा. त्यानंतर मागच्या राऊंडमध्ये ज्याप्रमाणे आपण कलिका बनवून घेतली आहे त्याप्रमाणे कलिका बनवून घ्यायची. त्यानंतर 2 चैन्स करायच्या आणि त्याच ठिकाणी परत एक कलिका बनवून घ्यायची. जशी आपण मागच्या राऊंडमध्ये बनवली आहे त्याचप्रमाणे कलिका त्या सेम ठिकाणी बनवून घ्यायची. इथे आपण एकाच ठिकाणी 2 कलिका बनवून घेतल्यात. त्यानंतर 2 चैन्स करून घ्यायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये सेम 2 कलिका बनवून घ्यायच्या आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. आपल्याला ह्या राऊंडमध्ये टोटल 10 कलिका मिळतील. इथे बघा आपण प्रत्येक प्लेसमध्ये 2-2 कलिका बनवून घेतल्यात. इथे आपल्याला 10 कलिका मिळाल्यात. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी 2 चैन्स करून घ्यायच्या आणि पहिल्या कलिकेमध्ये एक स्लिप स्टिच घालून ह्या राऊंडचा शेवट करायचा. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. 5व्या राऊंडसाठी चौथ्या राऊंडमधील कोणत्याही एका गॅपमध्ये
ग्रीन कलरचा धागा ॲड करून घ्यायचा. आता आपण आपल्या 5व्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीच्या गॅपमध्ये मागच्या राऊंडमध्ये ज्याप्रमाणे आपण कलिका बनवली आहे त्याप्रमाणे बनवून घ्यायची. इथे बघा आपली कलिका बनवून झालेली आहे. त्यानंतर 2 चैन्स करून घ्यायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये परत एक कलिका बनवून घ्यायची आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या राऊंडमध्ये आपल्याला टोटल 10 कलिका मिळतील. तुम्ही बघू शकता इथे आपण प्रत्येक गॅपमध्ये एक एक कलिका बनवून घेतली आहे. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी 2 चैन्स करून घ्यायच्या आणि पहिल्या कलिकेमध्ये एक स्लिप स्टिच घालून ह्या राऊंडचा शेवट करायचा. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. तोरणासाठी आपण जी लटकन बनवणार आहोत त्यासाठी लागणारे फूल तयार आहे. आपण टोटल 9 फुले बनवून घेतली आहेत. आता आपण आपल्या तोरणासाठी लटकन बनवणार आहोत. त्यासाठी सुईमध्ये सुरुवातीला फूल ॲड करून घ्यायचे. त्यानंतर त्याच सुईमध्ये 20 मोतीसुद्धा ॲड करून घ्यायचे. इथे बघा आपली लटकन तयार आहे. तोरणपट्टीच्या पहिल्या रोमध्ये ही लटकन ॲड करून घ्यायची. इथे आपण पहिल्या रोमध्ये लटकन ॲड करून घेतलेली आहे. ज्या ठिकाणी आपण आपले पहिले पान ॲड केले त्याच्यापासून 4 रो स्किप करायचे आणि 5व्या रोवर आपली लटकन ॲड करून घ्यायची. इथे बघा 2 पानांच्या मध्ये 9 रोचा गॅप होता आणि ही लटकन आपण दोन्ही पानांच्या मधोमध ॲड करून घेतली आहे. म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या पानापासून ही लटकन मधोमध आहे. लटकन आणि पान यांच्यामध्ये 4 रोचा गॅप आहे. ह्याप्रमाणेच पुढची लटकनसुद्धा ॲड करून घ्यायची. इथे बघा आपण सगळ्या लटकन ॲड करून घेतल्यात. पहिल्या रोमध्ये आणि शेवटच्या रोमध्ये लटकन ॲड करून घेतल्यात आणि बाकीच्या लटकन 2 पानांच्या बरोबर मधोमध ॲड करून घेतल्यात. आपण टोटल 9 लटकन इथे वापरत आहोत. इथे आपले लोकरीचे आपट्याच्या पानांचे तोरण तयार आहे. पुढे येणाऱ्या दसऱ्यासाठी तुम्ही हे तोरण नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.